बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। वंदे मातरम गीताला राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा देण्यात आलेला आहे। पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांना आता जेल होणार आहे। प्रशासक राज असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सुप्रीम कोर्टाने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय। नाशिकच्या काळाराम मंदिरात धर्मध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये धर्मध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वज उभारण्यात आलाय। सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा होणार नाही। हिंदी भाषा परीक्षेला स्थगितीचा निर्णय उदय सामंत यांनी घेतलाय। 9 मेला होणाऱ्या पश्चिम बंगालच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर भव्य सोहळा पार पडणार आहे। शपथविधीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसह सुनेत्रा पवार देखील 9 मे रोजी पश्चिम बंगालला जाणार आहेत। नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ते उपस्थित असतील। सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे। रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरील उमेदवारीबाबत अजून निर्णय झालेला नाही। राज्यसभेवर जाण्यासाठी राष्ट्रवादीमधील अनेक नेते उत्सुक असल्याची माहिती आहे। पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रात भाजप क्लीन स्वीप मोहीम राबवणार आहे। बोगस मतदार शोधून काढण्यासाठी SIR मोहीम राबवली जाणार आहे। SIRच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी भाजपकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। जालन्यात तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव आणून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आरोपी इम्रान शेखसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर दोघांना अटक करण्यात आलेली आहे। अकोल्याच्या पातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर 55 वर्षीय नराधमाने अत्याचार केला। जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। पंढरपूरच्या सुस्ते या ठिकाणी राधा पाटील या नृत्यांगणाच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी गोंधळ घातला। गोंधळामुळे राधा पाटील यांचा नृत्य कार्यक्रम बंद करण्यात आला। यामध्ये किरकोळ कारणावरून एका तरुणाला मारहाण झाल्याने हा गोंधळ झाल्याची माहिती आहे। यापुढे मासे कापून आणि स्वच्छ करून विकायचे नाहीत, अख्खे विका अशी सक्ती मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाकोल्यातील धोबीघाट मासळी विक्रेत्या कोळी महिलांवर केली आहे। मासे कापल्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला। मान्सूनपूर्व नालेसफाई होणं गरजेचं असताना मुंबईच्या मिठी नदीतील गाळ अद्याप जशास तसा असल्याचं पाहायला मिळतंय। वाकोला परिसरात नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साचल्याचं पाहायला मिळतंय। तातडीनं स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबईच्या चेंबूरमध्ये कचऱ्याच्या ढिगात नवजात बालक आढळले। नवजीवन सोसायटीबाहेर मृत अवस्थेत नवजात बालक आढळलं। चेंबूर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। सावंतवाडीमध्ये दगडखाणीमध्ये सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। ज्येष्ठ कवी गीतकार माधव पवार यांचं दीर्घ आजारानं निधन झालं। गेल्या 12 ते 13 वर्षांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते। अहिल्यानगरच्या राहत्यामध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी झाली। गाडीला कट का मारला या कारणावरून महिलेला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली। अंबादास दानवेंनी विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच त्यांचे छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले। यावेळी दानवेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी दानवेंनी विमानानं प्रवास न करता रेल्वेनं छत्रपती संभाजीनगरपर्यंत प्रवास केला। कोकणातील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी गजबजलेले आहे। सिंधुदुर्गातील मालवण, दांडी, चिवला, देवगड, शिरोडा, वेंगुर्ला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परराज्यातील पर्यटक दाखल झालेत। मालवण, दांडी किनारी हलगीच्या तालावर नाचणारे पर्यटक पाहायला मिळत आहेत। याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम विभागामार्फत राज्यभर विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। त्याच अनुषंगानं चंद्रपूरच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह इथे ज्ञानियांचा राजा मोगरा फुलला हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी कृषी विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे। जनतेची कामं तातडीनं मार्गी लावण्याचं आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केलंय।
पुण्याच्या नसापुरातील नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ब्राह्मण सभेनं केलेली आहे। यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येनं ब्राह्मण सभेचे पदाधिकारी उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील जेएसडब्ल्यूचा साळाव प्रकल्प गॅस तुटवड्यामुळे बंद पडलाय। यामुळे अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे। दरम्यान 40 गावांचा पाणी पुरवठा देखील प्रभावित होण्याची भीती व्यक्त केली जाते। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेनं शस्त्र बाळगणाऱ्यांवर मोठी कारवाई केलेली आहे। यावेळी पोलिसांनी 4 जणांना अटक केली। त्यांच्याकडून 8 लाखांच्या अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। पिंपरी चिंचवडमध्ये जनगणनेच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून नागरिकांची लूट करण्यात येते। बनावट फॉर्म आणि संशयास्पद लिंक्सद्वारे नागरिकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्याचे प्रकार वाढलेत। यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं गॅस दरवाढी विरोधात आंदोलन केलं। यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर चूल मांडून भाकरी बनवत आंदोलन केलं। दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। दरम्यान ही हत्या नेमकी कशी झाली हे तिथे उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। अच्छा, इस गाड़ी में हमलावर आए थे। वो कितने लोग थे कुछ पता है? नहीं। तो ये गाड़ी जिसमें हमला हुआ हाँ? वो गाड़ी सुबह निकलता था और शाम को आप लौट के आते थे। ठीक है, रोज? लेकिन हाँ, रोज ही, हर दिन। तो उसमें जो हमला हुआ जिसके ऊपर वो शुभेंदु का पीए है। हम लोग का मालूम नहीं था। अच्छा, आप लोग जानते ही नहीं थे? हाँ, नहीं जानते। उनको हम लोग बाजार करने में दिखा है। मोदी दुकान में देखे सामान लेते हुए उनको, लेकिन ये नहीं जानते उनका पीए है। अच्छा, तो ये जो गाड़ी थी आप कह रही हैं इसमें हमला करने वाले लोग आए थे। हाँ। और मोटरसाइकिल पे भी कुछ लोग हाँ, आए थे। 2 जन थे मोटरसाइकिल, तो 2 लोग मोटरसाइकिल पे आए थे मोटरसाइकिल से ही शूट किया है। और ये गाड़ी रोकने के लिए, ये गाड़ी ये लोग पैदल ही- जिनको शूट आउट किया है उस गाड़ी को रोकने के लिए उस तरफ से। अच्छा, तो ये जो गाड़ी है देखिए ये क्राइम सीन का ये गाड़ी भी हिस्सा है और इसलिए इस गाड़ी को भी यहाँ पर जो है एविडेंस के रूप में यहाँ पर पुलिस ने संरक्षित रखा है, इसको सुरक्षित रखा है। लेकिन जो कुछ भी अभी यहाँ पर हो रहा है उसके बारे में कोई जानकारी जो लोकल पुलिस के लोग हैं वो नहीं दे पा रहे हैं। जान है, वो हमारा मान है, हमारा शान है। उसको मर्डर कर दिया ममता बनर्जी और अभिषेक बंदोपाध्याय ने। आज बात हुआ 6:30 बजे। हमको गप्प करने अड्डा मारने के लिए निजाम पैलेस में बुलाया था। हम बोला दादा मेरा तबीयत ठीक नहीं, इतना खाट के थोड़ा तबीयत ठीक नहीं लग रहा है दादा, तो काल आपसे मिलता है। बोलो काल जरूर तुम आना। आज उसको खून कर दिया, उसको मर्डर कर दिया। ये किलर का नाम ममता बनर्जी और अभिषेक बंदोपाध्याय दोनों मिल करके। आप दोस्त हैं, आप कह रहे हैं कि अभी जो प्राइमरी रिपोर्ट जो मिल रहा है कि उन रेकी में उनको फॉलो किया गया, उनके वो टारगेट चंद्रदा नहीं था, टारगेट ऑपोजिशन लीडर, हमारा नेता, हमारा मान, आने वाला दिन का नेता जो भी शुभेंदु दा को मर्डर करने का वो लोग का इरादा था, लेकिन चंद्रदा को मार दिया। दरम्यान सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केलंय। मध्यग्राममधील परिसरातील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली असून सीआरपीएफच्या 2 कंपन्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। आणि पश्चिम बंगालचे डीजीपी सिद्धनाथ गुप्ता यांनी घटनास्थळी दाखल होऊन आढावा घेतला। हल्लेखोरांची कार ताब्यात घेतली असून तिच्यावर असलेला नंबर बनावट असल्याचं समोर आलंय। या कारचा नंबर सिलिगुडी इथल्या एका व्यक्तीच्या नावावर आहे। चंद्रनाथ यांना जिथे गोळी मारली तिथून काही रिकामी काडतुसं देखील जप्त करण्यात आली आहेत। परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा तपास केला जातोय। हम लोगों ने केस का इन्वेस्टिगेशन स्टार्ट किया हुआ है। जो व्हीकल जो 4 व्हीलर उस क्राइम में इस्तेमाल हुआ था उसको हम लोगों ने सीज़ किया हुआ है। लेकिन जो पता चल रहा है इन्वेस्टिगेशन में गाड़ी का नंबर टेम्पर्ड किया हुआ है और हम लोगों ने वहाँ पर फायर्ड कार्ट्रिजेस और लाइव राउंड जो इस्तेमाल करे गए थे उनको वहाँ से सीज़ किया है। बाद बाकी हम लोग कौन लोग थे, कैसे लोग थे, बहुत सारे सीसीटीवी फुटेजेस लोकल इंक्वायरी करके लोकल विटनेसेस को देख करके हम लोग इन्वेस्टिगेशन को आगे बढ़ा रहे हैं। तर सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केलेलं आहे। मध्यमग्राम परिसरातील सुरक्षा आता आणखी वाढवण्यात आलेली आहे आणि सीआरपीएफच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। पश्चिम बंगालचे डीजीपी सिद्धनाथ गुप्ता यांनी घटनास्थळी दाखल होऊन तिथे आढावा घेतलाय।
हल्लेखोरांची कार ताब्यात सध्या घेतलेली आहे आणि तिच्यावर असलेला नंबर हा बनावट असल्याचं समोर आलंय। या कारचा नंबर सिलिगुडी इथल्या एका व्यक्तीच्या नावावर आहे। चंद्रनाथ यांना जिथे गोळी मारली तिथून काही रिकामी काडतूसही जप्त करण्यात आलेली आहेत आणि परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा सध्या तपास केला जातोय। सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या करण्यात आलेली आहे। काल रात्री ही घटना घडली आहे आणि आता हत्या करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केलेलं आहे। मध्यमग्राम परिसरात सुरक्षा आता आणखी वाढवण्यात आलेली आहे। भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या घटनेनंतर आता पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ माजलेली आहे। सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांचा गोळीबारात मृत्यू झालाय। चंद्रनाथ रथ हे आपल्या कारमधून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। दरम्यान सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झालेला आहे। हल्लेखोरांनी ऑस्ट्रिया मेड ग्लॉक 43X पिस्टलचा वापर केला होता। या घटनास्थळी सापडलेल्या रिकाम्या काडतुसांवरून या हत्याराची पुष्टी झालेली आहे। पीए चंद्रनाथ रथ आणि त्यांच्या ड्रायव्हरवर हल्लेखोरांनी 14 राऊंड फायर केले। यामधील 4 गोळ्या चंद्रनाथ रथ आणि 3 गोळ्या त्यांच्या ड्रायव्हरला लागल्या। चंद्रनाथ रथ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांच्या ड्रायव्हरची प्रकृती चिंताजनक आहे। तर चंद्रनाथ रथ यांचा या गोळीबारात मृत्यू झालेला आहे आणि पश्चिम बंगालमध्ये आता एकच खळबळ माजलेली पाहायला मिळते। सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाला। या गोळीबारात त्यांचा मृत्यू झालेला आहे।